मंडळी, रोहिणी नक्षत्र चालू आहे आणि येत्या 8 तारखेला ते नक्षत्र संपणारसुद्धा आहे. खरं तर रोहिणी नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पावसात आमच्याकडे भाताची पेरणी केली जाते. पण अजून तरी हे नक्षत्र पूर्णपणे कोरडं जात असल्यामुळं भाताच्या पेरणीला आमच्या गावात कुणीही सुरुवात केलेली नाही आहे. आमच्या गावापासून एक साधारण 8-9 किलोमीटर अंतरावरती काही गावं आहेत आणि त्या गावातली शेतजमीन ही पाणतळीची आहे, जिथं उपलाडं होतात. तर तिथल्या लोकांनी पेरणी उरकून घेतली आहे. पण आमच्याकडे शेतजमीन ही पूर्णपणे सुकाडाची असल्यामुळे आम्ही पावसाचीच वाट पाहतोय. तसं तर मधून-मधून घडघडतं, काळे ढग दाटून येतात. आजसुद्धा हलका-हलका पाऊस शिंतडतोय. पण हे वातावरण पेरणीसाठी अनुकूल नाही आहे. कारण जो पाऊस शिंतडतोय तो खाली जमिनीला टेकतसुद्धा नाही आहे आणि अशा वातावरणात जर आम्ही पेरणी केली तर ते पेरलेलं भाताचं बियाणं जमिनीत रुजणार नाही आणि वरच्यावर राहिल्यामुळं कोंबडी, चिमण्या, कावळे, कबुतरं ते बियाणं खाऊन टाकतील आणि आमच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवेल. त्यामुळे आम्ही सगळेजण पावसाची वाट पाहतोय. तुमच्याकडे काय वातावरण आहे आणि तुम्ही भाताची पेरणी केलीत का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.